नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे, खुसखुशीत, चविष्ट कोबीचे पराठे. नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर पटकन रेसिपी बनते. कोबी न खाणारे सुद्धा पराठा खातील आणि त्यांना कळणारही नाही की याच्यात कोबी आहे. असे पराठे आपण बनवूया. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर वेळ न घालवता आपण कोबीचे पराठे बनवायला सुरुवात करूया. कोबीचे पराठे बनवण्यासाठी मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचा कोबी खिसून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला पराठे लाटताना अडचण होणार नाही आणि कुणाला कळणारही नाही की याच्यामध्ये कोबी घातलेला आहे. आपल्याला इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे, जी मी याच्यामध्ये घातलेली आहे. अर्धा चमचा हळद, तुमच्या घरामध्ये जो गरम मसाला उपलब्ध आहे तो गरम मसाला, काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर जिरा अख्खा सुद्धा घातला तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत. त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखर ऑप्शनल आहे, पण घालून पहा, त्याच्याने कोबी पराठ्याची चव वाढते. कोबी पराठाच नाही, कुठलाही पराठा असू दे, थोडीशी साखर जर तुम्ही त्याच्यामध्ये घातली तर त्याची चव वाढते. एवढेच पदार्थ आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत. हे पदार्थ आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे पटकन बनवता येतात. हे एकत्रित करून आपण याचा गोळा मळून ठेवूया. 20 ते 30 मिनिटानंतर आपण याचे पराठे लाटून घेऊया. तुम्हाला जर मैदा वापरून करायचं असेल तर तुम्ही तशा प्रकारेही करू शकता. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता. जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच विजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल, जे पूर्णपणे विनामूल्य आहे. तर आपला पराठा इथे लाटून झालेला आहे. आता आपण त्याला एका पॅनमध्ये चांगल्या प्रकारे शेकून घेऊया. पराठा तव्यावर घालण्याआधी आपण त्याला तूप, तेल किंवा बटर काही लावू शकता. मी इथे तेल वापरलेलं आहे. दोन्ही बाजूने पराठ्याला खुसखुशीत असं शेकून घेऊया. तर अशी ही पराठ्याची रेसिपी आहे, जी झटपट बनून होते, चवीला अगदी उत्तम लागते. घरातली लहान मुलं आणि जे कोबी खात नाही ते सुद्धा हे आवडीने खातात. दोन्ही बाजूला आपल्याला पराठ्याला चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे कच्चे नाही राहिले पाहिजे. या रेसिपीला पदार्थ फार कमी लागतात. आपल्या घरामध्ये जे पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यामध्येही होते. सकाळचा नाश्ता असू दे, संध्याकाळचा नाश्ता असू दे, लहान मुलांना जर टिफिनला बांधायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता. जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही प्रवासाला सुद्धा ही रेसिपी करून असा पराठा करून घेऊ शकता. तर आपला कोबी पराठा इथे बनून रेडी आहे. तुम्ही बघू शकता, मस्त खुसखुशीत असा दिसत आहे. रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी जर आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा.